गुड मॉर्निंग सर्वांना. शुभप्रभात. आत्मवंदन. आज आपला दिवस 12वा फॉरगिव्हनेसचा प्रोग्राम, माफ करण्याची कला. प्रेमाद्वारे कशी शिकायची किंवा प्रेम करायला कसं शिकायचं याचा 12वा दिवस सुरू झालेला आहे. आणि सर्वांना आधी म्यूट करते. प्रथम ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. वैश्विक ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. सुदर्शन पिरामिडला खूप खूप धन्यवाद. आणि सुदर्शन पिरामिड मधून आपल्या स्वतःच्या पिरामिड मध्ये, म्हणजे आज आपण जिथे बसलो आहोत, प्रत्येकाने आपापल्या पिरामिडचं नाव घ्यायचंय. माझ्या गायत्री पिरामिड मध्ये अशी ब्रह्ममुहूर्तामध्ये, अमृत वेळेमध्ये बदबद अशी ऊर्जा आपल्याला येत आहे. आणि त्या ऊर्जा घेण्यासाठी आपण सर्वजण ब्रह्ममुहूर्तामध्ये हा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी बसलेला आहोत. ही ऊर्जा आपण स्वतः, आपलं हृदय, आपला संपूर्ण रूम, आपलं कुटुंब यांना सगळ्यांना मिळत आहे. आपण जे काय कार्य करत आहोत, जरी घरातल्या कोणी केले नाही, कोणत्याही व्यक्तीने केलं नाही, तरी त्यांच्यापर्यंत हा ओरा, आपला स्वतःचा ओरा तयार होऊन, एक्सपांड होऊन त्यांच्यापर्यंत ऑटोमॅटिक क्लीननेस, फॉरगिव्हनेस किंवा क्षमा करण्याची ताकद किंवा क्षमा करणे ह्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. आणि त्यांच्याकडून सुद्धा अप्रतिम असं कार्य सुरू होणार आहे. आज आपण पुन्हा एकदा आपण आपल्या आई वडिलांनाही स्मरण करू आणि त्यांनाही खूप खूप धन्यवाद देऊ की तुम्ही आम्हाला या जगामध्ये आणलं, त्यामुळेच संपूर्ण जग पाहण्याची आम्हाला संधी दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा या ब्रह्मांडीय ऊर्जेला आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद देऊ आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मी मला काल सर्वांनी रिक्वेस्ट केली होती की मला रेकॉर्डिंग पाठवा, पण कालही माझ्या लॅपटॉपने त्याला नेलं होतं त्याच्या डॉक्टरकडे, पण काल त्याचं काम झालं नाही. आज अपॉइंटमेंट घेतली, आज होईल काम. आणि आज सगळे आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ मी ग्रुपवर टाकण्याचा 100% प्रयत्न करेन. लॅपटॉपचाच इश्यू आहे, इंटरनेट किंवा दुसरा कोणता इश्यू नाही. त्याच्यामुळे मी कालचा व्हिडिओ ग्रुपवर टाकू नाही शकले, त्याबद्दल माफी मागते. आणि आज आपण प्रथम पाण्याला अफर्मेशन देऊन घेऊया. कळशी असेल, तांब्या असेल, ग्लास असेल, जे काय असेल त्याने आपण पाण्याला अफर्मेशन द्यायचंय. तुम्हाला जे काय अफर्मेशन द्यायचे तेही तुम्ही देऊ शकता, बोलू शकता की खूप खूप धन्यवाद हे जलदेवता, खूप खूप धन्यवाद हे परमपिता परमात्मा, आज मला हे जल पिण्यासाठी दिलं. भूगर्भातली जलाची पातळी वाढवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी आज या जलाची शपथ घेते की वातावरणामध्ये, पूर्ण निसर्गामध्ये पाण्याची कमतरता भासत आहे. मी आजपासून पाण्याचा परिपूर्ण असा योग्य तोच वापर करेन. पाणी चुकूनही वाया घालवणार नाही. या पाण्याचे खूप खूप धन्यवाद. जलदेवतेचे खूप खूप धन्यवाद की माझ्या कुटुंबाचं संपूर्ण जीवन सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी आणि आज माझ्या जीवनामध्ये प्रेम,
आदर, सन्मान, प्रशंसा, जॅकपॉट नी भरून देण्यासाठी हे जलदेवता तुमचे खूप खूप धन्यवाद. हे अमृता, तुला प्राशन केल्याने माझ्या शरीरामध्ये, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये एक प्रकारची असीम शक्ती तयार होत आहे. शक्ती मिळत आहे. असीम शांती मिळत आहे. शांती मिळत आहे. शांती मिळत आहे. आणि आज दिवसभर माझ्या संपर्कात येणारे, माझ्या सानिध्यात येणारा प्रत्येक व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, समय, पैसा, प्रकृती, ब्रह्मांड आणि संपूर्ण सृष्टी ही माझ्यासोबत खूप अनुकूल आहे, अनुकूल आहे, अनुकूल आहे आणि मी त्याचा परिपूर्ण सदुपयोग करून घेत आहे. म्हणून हे जलदेवता, तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मी कृपाशाली आहे. मी भाग्यशाली आहे. कारण ह्या जलदेवतेची कृपा माझ्यावर असीम, असीम, की ज्याला सीमाच नाही, अशी माझ्यावर बरसत आहे. ते पाणी पिल्याने माझे विचार, वाणी आणि प्रत्येकाशी होणारा व्यवहार हा खूप चांगल्या प्रकारे सकारात्मक होत आहे. मी सदैव हे पाणी पिल्याने, हे अमृत प्राशन केल्याने प्रत्येकाशी खरं बोलत आहे आणि सत्याचा मार्ग स्वीकारला आहे. हे जलदेवता, मी तुमची खूप खूप आभारी आहे. मी तुम्हाला धन्यवाद देते, कारण तुमच्यामुळेच मला संपूर्ण अशी जगातली सात सुख देण्यासाठी दिली आहेत. तुमच्यामुळे मी पंचतत्वांचा आदर आणि धन्यवाद देत आहे. म्हणून हे पाणी प्राशन केल्याने माझे चित्त शांत आणि प्रसन्न झालं आहे. माझ्यातील प्रेम आणि विश्वास दृढ झाला आहे, परिपूर्ण झाला आहे. मी खूप खुश, आनंदी आणि समाधानी आहे. म्हणून हे अमृता, तुझे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ऊर्जामय पाणी आपण प्राशन करायचं आणि पिताना कमीत कमी 3 वेळा जिभेवर पाण्याचा घोट घेतल्यानंतर धन्यवाद म्हणायचंय. पाणी नेहमी डाव्या हातात घेऊन प्यायचंय स्वतःसाठी. सर्वांनी आरसा घेतला आहे का? आरसा समोर ठेवायचा आहे आणि त्याच आरशात बघून आपण स्वतःला अफर्मेशन देत बोलायचंय की आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. मी तुझ्यावर प्रेम करायला शिकत आहे. आपण लाईफ टाईम विद्यार्थी आहोत, म्हणून रोज नवीन काही शिकत आहोत आयुष्यात पाहून. म्हणून जे पहिले आपले नेहमीचे अफर्मेशन आहेत तेच बोलायचे की मी आरशात नवीन नवीन जादू आरशात बघून नवीन नवीन जादू शिकत आहे. मी स्वतःवर प्रेम करत आहे. मी स्वतःला वेळ देत आहे. मी स्वतःमध्ये मी स्वतःला समजून घेण्यासाठी, स्वतःवर प्रेम करण्यासाठी स्वतःला वेळ देत आहे. मी खूप ग्रेट आहे. मी खूप शक्तिशाली आहे. मी पूर्णपणे निरोगी आहे. माझं डोकं एकदम शांत झालं आहे. माझे विचार
खरंच खूप कमी होत चालले आहेत. आय एम ग्रेट. मी खरंच खूप ग्रेट आहे, की मी आज स्वतःला स्वतःमधल्या चुका शोधून त्या माफ करायला शिकत आहे. म्हणून मी स्वतःवर खरंच खूप प्रेम करायला शिकत आहे. आनंद मिळवण्यासाठी, स्वतःचा आनंद मिळवण्यासाठी स्वतःवर प्रेम करत आहे. आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहायचंय. मी किती सुंदर आहे, मी किती स्मार्ट आहे. ओव्हर स्मार्ट नाहीये, मी किती स्मार्ट आहे. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. मी तुझ्यावर प्रेम करायला शिकत आहे. मला आता तू खरंच खूप आवडायला लागली आहेस. 12 दिवस झाले मी तुझ्यावर प्रेम करायला शिकतोय, शिकते आणि मी करते देखील. हो, माझं हृदय खुले आणि ग्रहणशील झालं आहे. माय हार्ट इज ओपन अँड रिसेप्टिव्ह. मी माझ्या नातेवाईकांना, माझ्या पतीला, माझ्या आईला, बाबांना, सासूबाईंना, सासऱ्यांना, भाऊ भावाला, भाऊ बहिणीला, जावेला, दिराला, नंदेला, माझ्या गोंडस मुलांना, सर्वांना प्रेम करायला, त्यांना माफ करायला, त्यांच्यावर त्यांना मला माझ्यावर प्रेम करायला लावण्यासाठी ज्या काही स्वतःवर घालून घेतलेली बंधन आहेत ती सोडून देत आहे, सोडून दिली आहेत. माझं खरंच 12 दिवस खोलवर ऑपरेशन चालू आहे आणि ते मी स्वतः करत आहे. ते ऍक्सेप्ट देखील मी करत आहे. म्हणून माझं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. मी सहजतेने दुसऱ्यांना ऍक्सेप्ट करते ना, म्हणून माझ्यावर सहजतेने प्रत्येक जण प्रेम करायला पुढे झटतो आणि प्रेम करतो. माझं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. मी माझ्या निगेटिव्ह गोष्टी अशा झटकन काढून दिल्या, सोडून दिल्या, शुमंतर करून टाकल्या आणि पॉझिटिव्ह गोष्टी अबंडन्सनी माझ्यामध्ये येत आहे. मी माझी दुःख विसरत चालली आहे. म्हणून माझं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. माझ्या बाबतीत रोज नवीन गोष्टी घडत आहेत, त्या मी ऍक्सेप्ट करत आहे. मी खरंच एक अद्भुत आहे. मी खूप सुंदर आहे. मी प्रेमाला समजून घेण्यासाठी योग्य आहे. म्हणून मी स्वतःवर प्रेम करत आहे. आरशासमोरच ठेवायचं आहे की असंच लावून ठेवा तुम्ही सर्वांनी, आणि जेणेकरून आपल्याला त्याच्याशी बोलायचंय. आजपर्यंत आपण आपल्याला स्वतःला आपल्या हृदयावरची ओझी कमी करण्यासाठी आपण आपल्या हृदयावर, आपल्या मनावर एवढी ओझी करून ठेवली, त्याच्यामुळं आपल्याला आपलं शरीर जड जड व्हायला लागतं. बघा, आपल्याला कधी पटकन राग आला, अंग थरथर कापायला लागतं. चिडचिड झाली तर पाय जड व्हायला लागतात, डोकं दुखायला लागतं, कुठून तरी चमका निघायला लागतं. कारण आपलं सगळं ओझं आपण, नको असलेलं ओझं हे आपण आपल्या मनावर, हृदयावर घेत असतो आणि रडत बसतो. बऱ्याच जणांना पटकन रडायला येतं. आपण सोडून द्यायला अजून बऱ्यापैकी शिकत नाही आहोत, बरोबर की नाही? त्यामुळे बऱ्याच काही गोष्टींचा त्रास हा आपल्याला कळत नकळत होत राहतो. त्यामुळे आपण आपल्या सर्व नात्यांमध्ये, म्हणजे आई बाबा, म्हणजे सहजतेने किती पटकन आपण त्यांच्याशी आता हे करतोय नाही का? वडील, सासू सासरे किंवा जे काही आपण नातेवाईक घेतले ते,
जाऊबाई, धीर, ननंदबाई, आपले भाऊ, बहीण. कालचा आपला विषय जो होता महत्वाचा, मुलगी आणि मुलगा. खूप असे अफलातून रिझल्ट आपल्यामध्ये होत बदल घडत आहेत. हे तुम्हीही सांगत आहात आणि माझ्यामध्ये सुद्धा खूप बदल घडत आहेत. काल परवाच एक उदाहरण सांगते, माझ्याच बाबतीतलं. अचानक अशी एक घटना घडली की ती अक्षम्य होती, मुलीच्या बाबतीत किंवा मुलाच्या बाबतीत म्हणा. आणि मी स्वतःला अवेअरनेस मध्ये आणलं की अरे हे घडतंय खरं, काहीतरी चुकतंय खरं. कारण सुट्टीचे दिवस आहेत आणि बऱ्याच काही गोष्टी घडत असतात घरामध्ये. मग मला असं वाटलं की आता कसं करायचं, काय आपण हे करायचं, विचार करून करून जरा हे झालं होतं. म्हणून मी काल तो विषय प्राधान्याने पहिला घेतला. आपण कुठेतरी राहिलोय. तर माझ्यामध्ये बिलकुल राग आला नाही किंवा रिॲक्ट झाले नाही मी. फक्त मिस्टरांना फोन करून सांगितलं की असं असं घडलंय. आणि मग ते म्हटले ठीक आहे, घरी ये. आणि मी जेव्हा घरी गेले, तर मग यापूर्वी असं व्हायचं की मी माझ्या मुलीला खूप मारले, शपथ. खूप वेळा मारले. की चुकलं की उलट फिरून बोलणे किंवा रागवणे, किंवा हट्टीपणा करणे, हेच पाहिजे. बाबांकडे हट्टीपणा करणे, नाही मला हेच पाहिजे आई. बाबांना पण म्हणणे मोबाईलच पाहिजे, किंवा तुम्ही इथं, ही रूम माझी आहे. एकदा तिला मोबाईल दिला, ही रूम माझी आहे. वायफाय चालू करून दिली की ही रूम माझी आहे. तुम्ही इथं कोणी सांभाळायचं नाही. मी नसताना मला कधीच बोलली नाही, माझ्या समोर हे कधी घडल्या नाही. आणि मग मी नसताना बाबांच्या बाबतीत, भावाच्या बाबतीत, बहिणींच्या बाबतीत घडलं किंवा आजीच्या बाबतीत घडलं, त्यांनी मला कधीच कोणी सांगितलं. आणि माझ्या बाबतीत अचानक असं मी समोर आल्यानंतर घडलं, तर थोडस अचानक धक्का आला वाटल्यासारखं झालं. आणि मग मी रिॲक्ट न करता शांतपणे समोर घेऊन बोलले. मी माझाच विचार करत होते, माझ्यात कुठून आली ही पॉवर. मला असं का वाटत नाही मारावं म्हणून, किंवा वाईट शब्द बोलावे, किंवा मला काय झालंय की मी अशी बोलत नाहीये, राग का मला येत नाही, याची जाणीव झाली मला. म्हणजे मला बिलकुल राग नाही आला. मी रिॲक्ट नाही केलं, चिडचिड नाही केली, दोष दिले नाही कोणाला. थोडस बोलले पण सिस्टमॅटिक एक काही गोष्टी अ, विषयावर संदर्भ संदर्भ घेऊन बोलले. आणि मग ते प्रत्येकाला पटलं आणि तिलाही पटलं. तिने खूप वेळा माफी मागितली. कमीत कमी तिचे जर्नल आहे इथे, 7 ते 8 वेळा, 8 पानं तिने फॉरगिवनेसची लिहिली. तिला कुणीही सांगितलं नाही, मी सांगितलं नाही, बाबांनी सांगितलं नाही की डिअर आई, डिअर बाबा, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय रिस्पेक्ट यू. आणि काल माझं मन बदललं आणि बऱ्याच गोष्टींबाबत मी तिच्याशी शेअर केल्या, बोलले. आणि माझे मिस्टरही बोलले, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. फॉरगिवनेसची ताकद खूप मोठी आहे. हृदय आपलं एवढं हलकं होतं. आणि तेच आपल्याला पाहिजे. आपल्याला राग आला नाही पाहिजे, पण कोणाचा द्वेष केला नाही पाहिजे. समजूतदारपणा आपल्यामध्ये आला पाहिजे, पेशन्स आले पाहिजे, अवेअरनेस खूप महत्वाचा आला पाहिजे. अवेअरनेस आला तरच आपण एकमेकांना माफ करू शकतो, अलर्ट राहू शकतो आणि पटकन निगेटिव्ह गोष्टींचा रूपांतर पॉझिटिव्ह मध्ये कसं करायचं हे करू शकतो, स्वतःला जागरूक ठेवून. कालचं जे ध्यान झालं, हे पण तुम्हाला सांगायचं आहे. कालचं ते ध्यान झालं 5:45 ते 5:45 वाजेपर्यंत, म्हणजे 1 तास आपलं काल ध्यान झालं राहाच्या प्रोग्राम मध्ये. आणि लिटरली मी काल ऑफिसमध्ये घरी येऊन राहाचा प्रोग्राम अटेंड केला. आणि कारण काल कोणी नव्हतंच ऑफिसला, असं माझ्या बाबतीत घडलं. आणि कालचा प्रोग्राम मला खूप मनापासून अटेंड करायला मिळाला. तर अदरवाईज मी ऑफिसमध्ये बसून अटेंड करायचे. कालचं ध्यान झाल्यानंतर एवढी काय ऊर्जा, एवढी एनर्जी वाढली की
खूपच म्हणजे एवढी ऊर्जा वाढली होती की माझ्या शरीरावर असे रेष सुटले होते. म्हणजे एका कुशीवर झोपल्यानंतर पटकन कसं हाताच्या किंवा बांगड्यांचे बोन आपल्या गालावर वगैरे ओढतात, असं पूर्ण शरीरावर ओढलं होतं आणि खाज यायला सुरुवात झाली होती, की काय करावं काहीच कळत नव्हतं. तर तेव्हा मॅडमच्या काही गोष्टी आठवल्या, "तुम्ही ऊर्जा जास्त झाली तर पाणी प्या." तर 3 ते 4 ग्लास मी एका जागेवर बसून इथेच पाणी पिलं. त्याच्यानंतर अर्थिंग म्हणजे आपण म्हणतो ना अर्थिंग करणे. मग जमिनीवर खूप वेळा 10-12 फेऱ्या मारल्या घरामध्ये. तेव्हा मला खूप बरं वाटलं. तरी पण मला असं जाणवत होतं, की शरीराची थोडी आग येत होते. तर मी खोबऱ्याच्या तेलाने गुडघ्यापासून खाली पाय माझे चोळले आणि हात पण जवळ-जवळ 50 ते 60 वेळा चोळले आणि आरशात बघूनच बोलत होते, की मी खूप लाईट झाली आहे, मी खूप शांत झाली आहे. अ, मी स्वतःवर प्रेम करायला लागले. त्याच्यामुळेच माझ्या शरीरामध्ये ऊर्जा वाढली आणि मी ऊर्जामय झाले. मी खूप शांत झाले. असं म्हणून मी त्याच्यापुढे 10-15 मिनिटं स्वतःमध्ये घालवली आणि स्वतःला कंटिन्यू प्रेम करत आहे. मी शांत आहे, मी लाईट आहे, मी लाईट बीइंग आहे, मी ऊर्जावान आहे, असं बोलून स्वतःला शांत केलं. मग मी ऑफिसला गेले 6 वाजता काल संध्याकाळी. तर चला, आज आपला विषय आहे आजी-आजोबा. कुणाकुणाला आजी-आजोबा होते आणि म्हणजेच प्रत्येकालाच होते आजी-आजोबा. पण कोणी-कोणी आजी-आजोबांसोबत दिवस घालवलेत. चॅट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि आताही कुणाचे आजी-आजोबा आहेत? मला आजी आणि आजोबा दोघांचंही प्रेम मिळालं नाही. म्हणजे आईच्याही आजी-आजोबांचं नाही आणि वडिलांच्याही आजी-आजोबांचं नाही. आई-वडिलांचं म्हणजे त्यांचे आई-वडील आणि आईचे आई-वडील. माझ्या आईला सावत्र आई होती. त्याच्यामुळे तिने कधी सांभाळलं नाही आईला. आईला माझ्या तिच्या मामांनी सांभाळलं आणि वडिलांचे वडील तर खूप आम्ही लहान असताना म्हणजे आम्ही जन्मापूर्वीच वडिलांच्या लग्नापूर्वीच ते एक्सपायर झाले आणि आजी होती तर ती वेगळीच राहायची. तिने कधीच माझ्या आई-बाबांना सांभाळून नाही घेतलं. जे एकत्रात नव्हते राहिले. आजी एकटीच वेगळी राहायची. आणि नंतर तर खूप अशा काही गोष्टी घडल्या. ती बारक्या चुलत्याकडे गेली, छोट्या चुलत्याकडे आणि नाहीच कधी मिळालं. माझ्या भावाला तरी मिळालं. मुलगा होता म्हणून आजी त्याला खूप जीव लावायची. माझा नातू म्हणून. पण आम्हाला तर कधी तिने घरी पण नाही बोलवलं, आम्ही कधी गेलो नाही. कारण कधी जेवायला पण द्यायची नाही, कधी विचारायची पण नाही. त्यामुळे आजी-आजोबांचं हे नातं उपभोगायला नाही मिळालं. मग आईचे जे मामा होते, वडिलांचे मामाची मुलं, वडिलांचे मामा नव्हते, पण आईचे जे मामा होते, त्यांनाच आम्ही अ, आजोबा वगैरे म्हणून मामाच्याकडे जेव्हा जाऊ आईच्या, त्यावेळेस आम्ही त्यांच्याशीच गप्पा गोष्टी करणे किंवा लहान होतो तेव्हा खेळणे, या गोष्टी अनुभवल्या. बाकी आजी-आजोबाचं प्रेम अनुभवलं नाही. त्यामुळे मला आजी-आजोबांविषयी प्रेमाच्या गोष्टी तर नाही लिहायला जमल्या. पण ज्या मिळाल्या नाहीत म्हणून मी स्वतःला खूप दोष दिले लहानपणी, की आजी आम्हाला जीव लावत नाही, प्रेम करत नाही. आणि एक उदाहरण सांगते स्वतःचं, नंतर सांगते. अ, जेव्हा आपण आजी-आजोबांसोबत लिहायला लागतो किंवा बोलायला लागतो, ज्यांनी आजी-आजोबांना अनुभवलंय, उपभोगलंय अ, किंवा त्यांचं प्रेम त्यांना मिळालंय, त्यांच्या लाईफमध्ये बऱ्याच काही गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्यात, अनुभवायला मिळाल्या. आजही माझ्या सासऱ्यांचे आते-भाऊ आहेत. त्यांचं ना आमची फॅमिली रिलेशन खूप एकत्र कुटुंब होतं त्यांचं ना आमचं पूर्वी. तर आमचे आजी-आजोबा इथे सासरचे म्हणजे मिस्टरांच्या आजी-आजोबांना विषयी खूप गोष्टी मी नेहमी ऐकते. त्याच्यामुळं फिजिकली नाही,
पण मनोमन मी हे आजी आजोबा खूप अनुभवले. सकाळी सकाळी बुजगायला बुजगायला लागतं. अ, तर ते जे आजी आजोबा आहेत, अजूनही आहेत आणि त्यांची मुलं, त्यांची पण मुलं आणि त्यांच्या मुलांची लग्न होऊन त्यांनाही मुलं झाली आणि ती मुलं सुद्धा म्हणजे 2-2, 3-3 वर्षाची झाली, शाळेत जायला लागली. म्हणजे आजी, त्यांची मुलं, त्यांची मुलं आणि त्यांची मुलं. 4 पिढ्या त्या आजी-आजोबांनी पाहिल्या. 4 पिढ्या. माझ्या सासऱ्यांचे आत्या आत्यांचा मुलगा, आतेभाऊ आणि ते अजूनही 7 ते 8 किलोमीटर डेली चालतात. अ, 85 का 86 त्यांचं वय आहे आता. पण डेली जुन्नर ते लेण्याद्री असा त्यांचा पायी प्रवास. आजी वयस्कर झाली, आजी नाही चालत, पण आजोबा वयस्कर आहेत आणि अजून सगळं होल्डिंग त्यांच्या हातात आहे. सगळं कुटुंबाचं होल्डिंग त्यांच्या हातात आहे. पैसे देणे, घेणे, कोणते व्यवहार करणे, शेतीला किती पैसे देणे, अ, नातवंड जिथे कामाला आहेत तिथले व्यवहार किंवा नातवंडांची लग्न कशी करायची, काय करायचं, कसं सगळं, सगळं, सगळं होल्डिंग त्यांच्या हातात. आणि जेव्हा पाहतो, तर एवढं मोठं कुटुंब आहे, की 17, 18 का 19 लोकं आहेत. आजी, त्यांच्या 2 सुना, त्यांच्या 3 सुना, 4 सुना आणि त्यांची मुलं. सगळं एकत्र. काय अफलातून लाईफ आहे ना? वॉव! मी फील करते, मी जेव्हा कार्यक्रमांना जाते, काही गोष्टींसाठी तिकडे जाते, तर एवढं असं मोठं कुटुंब अ, म्हणजे किती साऱ्या गायी, किती जमीन आणि किती मोठ्या घरातलेच सगळे वेल एज्युकेटेड. लग्न तर अशी मुलींची, मुलांची लग्न अफलातून झाली. अ, राजा-राणी सारखी लग्न मोठमोठी एकत्र कुटुंबात लग्न झाली. अ, शेती पण करताना खूप मोठी प्रमाणात शेती किंवा अजूनही आजी-आजोबांनी जे केलेले संस्कार, त्यांची मुलं तर पाळतात, पण त्यांची नातवंडही पाळतात आणि पतवंडही आता आहेत. तर खूप आनंद वाटतो ही आजी-आजोबा आणि त्यांची पूर्ण फॅमिली पाहताना. तर खूप छान वाटतं. तर असं तुमच्याही बाबतीत घडत असेल, म्हणून मीही माझं एकत्र कुटुंब टिकवायचा नेहमीच अतोनात प्रयत्न करते, की छान असतं ना एकत्र कुटुंब. एकत्र कुटुंबामध्ये ह्या आजी-आजोबांमुळेच हे एकत्र कुटुंब टिकतं बरं का. आपल्या आई-वडिलांचं किंवा सासू-सासऱ्यांचं हे कमीच श्रेय असतं. पण जे पूर्वीचे आजी-आजोबा आहेत, आई-वडील आहेत, ते ग्रेट आहे, ग्रेट. म्हणजे जुन्या पिढी, रूढी, परंपरा बाळगणारे जरी आहेत, पण परिस्थितीनुसार जर बदलणारे आजी-आजोबा असतील, तर नक्कीच मुलांच्या, नातवंडांच्या लाईफमध्ये खूप असे चेंजेस घडून येतात. खूप स्ट्रिक्ट असल्यामुळं, रूढी परंपरा असल्यामुळं. तर तुमच्या कोणाच्या बाबतीत असं घडत असेल, तर नक्की अनुभव मोठा शेअर करा, की तुमचे आजी-आजोबा कसे होते. मग ते आजी-आजोबांचं प्रेम, त्यांचं आपल्या आपण नातवंड म्हणून आपल्यावरचं प्रेम, खूप काही गोष्टी. अ, माझ्या मिस्टरांचे आजोबा अ, हे माझ्या मिस्टरांच्या मोठ्या भावाला खूप जीव लावायचे आणि मोठ्या सासऱ्यांच्या मुलीला एक जीव लावायचे. हे मला घरात कळालं होतं. मग काही आणलं खायला वगैरे किंवा काय, आजी पूर्वीच्या काळी भेळ घेऊन यायची किंवा आंबे घेऊन यायची. अ, तर आणल्यानंतर नातवंडांना कसं शेअर करायची किंवा पूर्वीच्या काळी आजी म्हणजे अ, चहा चपाती कोणी खाल्ली किंवा भाकर आणि चहा कोणी खाल्लाय, तर आजी सकाळी उठल्यानंतर पहिली नातवंडांना चहा आणि भाकरी द्यायची किंवा भात. मग त्याच्यामध्ये नातवंडांची भांडणं व्हायची. तर रात्रीचा उरलेला भात किंवा भाकरी, दूध भाकरी खाण्यासाठी किंवा
कुणी बनवलेत का? कुणी खाल्ले का? भाकरीचे कोरके म्हणायचे. इकडे तर ते कोरके आजी बनवायची आणि चुलीवर मस्तपैकी सगळ्या शेतावर हो गेले. मॅडम. तर हा. आणि ती आजी बनवायची चुलीवर मस्तपैकी सगळे गेल्यानंतर, सगळ्यांचा स्वयंपाक झाल्यानंतर इमॅजिन, म्हणजे मला हे अजून डोळ्यासमोर येते. म्हणजे मी हे अनुभवलं नाही आजीच्या बाबतीत, पण असं समोर चित्र दिसते की बाहेर चूल असते किंवा घरामध्ये त्या डाव्या कोपऱ्यात चूल, त्या चुलीच्या बाजूला सरपण ठेवण्यासाठी जागा आणि आजी बसलेली. स्वयंपाक वगैरे सगळ्या सुनांचं वगैरे झाल्यानंतर त्या बाहेर आहार ओढल्यानंतर किंवा ती गरम राख ओढल्यानंतर त्याच्यावर दूध, मस्त जाळीचं झाकण आणि आजी किंवा आपली आई. मी माझ्या आईचं सगळे उदाहरण आहे ती मी आजीचे म्हणून सांगते तुम्हाला, कारण ही इकडे सासरी खूप ऐकली. मग ते मस्त लसणाची मिरची पाट्यावर वाटल्यानंतर, सगळी मिरची वाटून झाल्यानंतर जो पाटा असतो तो धुवून घेणार आई दुसऱ्या झाकणामध्ये किंवा आजी, आणि त्याचं पाणी त्या कोरक्यांवर शिंपडणार, थोडस मीठ टाकणार आणि मग ते कडक झाल्यानंतर वाव, काय आपल्या हातून त्याची टेस्ट असते. त्या आजी आजोबांच्या काळातलं, म्हणजे आपल्या 40 वर्षापूर्वीचं लाईफ हे आपण त्या आजी आजोबांसोबत घालवले. किंवा आताही कोणी आजी आजोबांना सर करत असतील तर किती सुंदर असतं ना आजी आजोबांचं लाईफ, किती कोमल असतं. काहींचे आजी आजोबा स्ट्रिक्ट असतात, असे कपडे नाही घालायचे, तसे कपडे नाही घालायचे. आईला रिस्ट्रिक्शन्स असतात, डोक्यावर पदरच घ्यायचा, पदर घेतल्याशिवाय समोर यायचं नाही. कामावर सुद्धा माझ्या सासूबाईंनी एक अनुभव शेअर केलेला तुम्हाला सांग, आजी आजोबांविषयी. पूर्वीच्या काळी काय म्हणतात ना ते, देवी आहे ना देवी किंवा माऊल्या, आपण सगळे मराठी आहोत म्हणजे महाराष्ट्रातले, त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये आपल्या शेतावरचा देव, अं, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्या आजी आजोबा खूप पाळायचे काटेकोरपणे. आणि मग आमच्या घरातही इकडे सासरे असं काहीतरी होतं देवाचं, मग ते आजी आजोबांना जमायचं नाही, आजीला की आजोबांना कोणाला तरी जमायचं नाही. मग जेव्हा सासू सासऱ्यांचं हे जे काही घर होतं एकत्र कुटुंबातलं, मग सासूबाईंना म्हणजे आमच्या आत्यांना, मोठ्या चुलतीला किंवा कोणाला तरी पाठीमागून घरातून समोर एंट्री नसायची, मागून पिरियड्स वगैरे आल्यानंतर वेगळंच बसायचं. ती ताटं जी आहेत ती वेगळीच ठेवायची, अंथरूण पांघरून वेगळं. एकदम तेव्हाच जे होतं ना, एकदम फील यायचं. घाबरायचेच लोक पिरियड्स आल्यानंतर, यार 4 दिवस आता. त्यावेळेस पिरियड्स ही खूप सुरुवातीच्या काळामध्ये मला आठवतंय, मी लग्न अगोदरपर्यंत पिरियड्स आल्यानंतर आम्हाला बाजूला बसावं लागायचं माहेरी सुद्धा, कारण आईला चालायचं नाही. घरात देव जे होते, छोटं घर असायचं त्यामुळे स्थान असायचं, मग त्या गोष्टी पाळाव्या लागायच्या. मग हे विचित्र वाटायचं. सासरी आल्यापासून थोडे दिवस पाळलं गेलं, नंतर मुली मोठ्या झाल्यानंतर ह्या गोष्टी जरा थांबल्या गेल्या. पण हे आजी आजोबांच्या काळात होत होते. आमच्या आजोबांनी, ते मिस्टरांच्या आजोबांनी, अं, त्यांच्या शेतामध्ये लेबर होते, ते दुसऱ्या कास्टचे होते, म्हणजे खालची कास्ट. तेव्हा जातीवाद हा खूप असायचा आजी आजोबांच्या काळामध्ये वगैरे. तर अं, जय भीम समाजाचं कुटुंब आमच्या समोर राहायचं इथे. आणि अं, ते काका आहे आमच्या शेतावर कामाला, ते काकू पण आमच्या शेतावर कामाला, आणि त्यांचा मुलगा आणि माझा एक मिस्टर हे जिगरी दोस्त. तर त्यांचं नाव पप्पू. तर त्यांच्या खूप कहाण्या सासूबाईंनी आम्हाला सांगितल्या, त्या आजी आजोबांच्या बाबतीत कसं असायचं. आजी आजोबा त्यांना अजिबात घरात येऊ द्यायचे नाही, किंवा माझे मिस्टर म्हणजे मुकून तिकडे जर खेळायला गेले तर खूप धुवायचे त्यांना. कारण त्यांच्या काळामध्ये जो त्यांच्या मित्र परिवारातला किंवा
ह्याच्यातला जो संवाद असायचा किंवा अ, कमी जातीचे लोक म्हणजे त्यावेळेचं राजकारण पण तसंच होतं. मग त्या कास्टमध्ये त्यांना ते समोरासमोर हे द्यायचे. अजूनही आमच्या मोठ्या घरामध्ये ते गेल्यानंतर असं आवर्जून त्यांना 1-2 वेळा अशा घटना घडल्यात, की येताना घरात येताना पाय धुवून या किंवा बऱ्याच गोष्टी टाळल्या गेल्यात. असं आमच्या घरामध्ये नाही. नेहमीच त्यांना मान दिला गेलाय. उलट सणावाराला तर सासूबाईंनी खूप त्यांना जीव लावलाय. कपडे घेतलेत. अ, माझ्या मिस्टरांना जसं घेईल त्यांना हे केलंय आणि आज अशी वेळ आली, की ते पूर्वीपासून आलेलं नातं अजूनही मी माझ्या मिस्टरांनी टिकवलंय. सख्ख्या भावापेक्षा तो जो पप्पू नावाचा मुलगा आहे, तो माझ्या मिस्टरांचा सख्ख्या भावासारखा जीव लावतो. म्हणजे यांना दुखायला लागलं, तर पहिला दवाखान्यात नेण्यासाठी तो मुलगा हजर असतो. माझ्या सासूबाईंना सुद्धा काही झालं किंवा वाटलं, तरी मला वेळ नाही मिळत त्यांच्याबरोबर बसायला, पण तो त्याचं काम सोडून सासूबाईंसोबत बसलेला असतो किंवा दवाखान्यात नेतो. हे मी अ, अनुभवलंय. तर अशी पूर्वीपासून आलेली नाती असतात. ती आजी-आजोबांपासून असतात. पण त्या गोष्टी अनुभव शेअर करताना मी ऐकल्यात. पण कळत-नकळत त्या फॅमिलीशी एवढं पक्कं रिलेशन झालं, जे आजी-आजोबांपासून नव्हतं. मग वेळेला त्यांनी ती स्वयंपाक करून माझ्या सासूबाई आजारी असायच्या तेव्हा माझ्या म्हणजे त्यांच्या मुलांना त्यांनी खाऊ घातले आणि खूप असे छान अनुभव त्यांनी आजी-आजोबांच्या काळातले बरेचसे सांगितलेत. काही निगेटिव्ह जरी असले तरी त्या काळची ती अ, संस्कृती होती. बरोबर की नाही? आणि ती संस्कृती त्यांना पाळणं गरजेचं होतं. ती संस्कृती त्यांनी सगळ्यांनी पाळली नसती किंवा ते संस्कार झाले नसते, तर आपली आत्ताची जी पिढी आहे, ही भरभक्कम झाली नसती. बरोबर की नाही? असं मलाही नेहमी वाटतं. त्याच्यामुळं अ, खूप काही गोष्टी आजी-आजोबांबाबतीत शिकायला मिळतात. तर कुणाला आजी-आजोबांविषयी काही सांगायचंय का? माझे अनुभव थोडे आहेत. तर तुम्ही तुमचे एखादे अनुभव सांगून इतरांना अवेअरनेसमध्ये आणू शकता किंवा सांगू शकता. मी माझ्या आजी-आजोबांचं नाव अ, घेऊन म्हणजे माझे आजी-आजोबा मला माझ्या ज्या सासूबाई आहेत, त्या माझ्या आत्या आहेत, चुलत आत्या आहेत. मग माझे जे आजोबा होते, त्यांचं नाव संपूर्ण आमचा वाडा, संपूर्ण काय म्हणतात ना, माझं गाव हे माझ्या आजोबांचं नाव काढायचे आणि चांगल्या लोकांना लवकर मरण येतं आपण म्हणतो ना, तर माझे आजोबा हे लवकर एक्सपायर झाले. त्यांना बैलाने मारलं आणि ते खूप जीव लावणारे होते. म्हणजे सगळ्याच कुटुंबांना त्यांनी खूप जीव लावला. अ, त्यांच्या खूप आठवणी होत्या. दुसऱ्यांच्या शेतात काम करायचे. काम करून त्यांनी जमिनी घेतल्या होत्या. जुन्या काळात 12 एकर जमीन घेतली होती. कोणाचा काम केलं, खंड दिला किंवा काय, त्याच्या बदली त्यांना जमिनी मिळायच्या. हे त्यांनी मला माझ्या आजीनी वगैरे आणि आई-वडिलांपेक्षा माझ्या आत्यांनी खूप मला उदाहरणं माझ्या आजोबांची सांगितली आणि आजीची तर खूपच उदाहरणं आहेत, पण ती सगळी निगेटिव्ह आहेत. त्याच्यामुळं खूप काही गोष्टी आम्ही फॉरगिव्ह करायला शिकलो. यापूर्वीच मी माझ्या आजीला माफ केलंय. आजोबांना नाही. आजीमुळं माझ्या आई-वडील आणि चुलता-चुलत्यांमध्ये खूप असे वाद झाले आणि त्याच माझ्या आजीने अ, हे निगेटिव्ह उदाहरण आहे. त्याच माझ्या आजीने अ, बारक्या मुलाला आणि तिन्ही मुलींना जमिनीचा बंटवारा करून दिला आणि मुलाला सपोर्ट केला आणि नंतर तर तिन्ही बहिणींची जमीन चुलतीच्या नावावर झाली ऑटोमॅटिक. कशी झाली त्यापर्यंत आम्ही पोहोचलो नाही. पण आम्ही सगळं सोडून दिलं, की ठीक आहे 5 आजीचा हिस्सा, तिन्ही बहिणींचा हिस्सा, चुलत्याचा हिस्सा आणि वडिलांचा हिस्सा. अशा 14 एकर जमिनीत 7 हिस्से झाले आणि जे 2 सख्ख्या भावांचं नातं होतं जवळीक, ते आजीमुळं तुटलं. अजूनपर्यंत तुटलंच गेलं
परंतु ती आता 15 दिवसापूर्वी खूप आजारी आहे. पॅरलाइज झाली अचानक. आणि वडील गावालाच होते महिन्याभर उन्हाळ्यामुळं. तर तिथे त्यांना निरोप कळाला की आजी आजारी आहे. पहिला फोन मला केला. आईला सुद्धा सांगितलं नाही की आई आजारी आहे. बघ फोन करून चुलता भेटायला वगैरे येऊ देतोय किंवा काय. तर खूप वाईट वाटलं. आणि वडिलांचं ते दुःख सुरू केलं मी की अरे, आपण तर त्यांना कधीच सांगत होतो तुम्ही बोला, सोडून द्या. तर आम्ही माध्यम झालो आणि आम्ही सर्वांनी त्यांना माफ केलं. आणि पहिल्या बहिणीने अगोदर या अगोदर बारक्या बहिणीला कळालं होतं, तिने कुणालाच सांगितलं नाही. तिने तिच्या परीने, ती पुण्यातच असते म्हणून तिच्या परीने फोन केला वडिलांच्या मामाच्या मुलाला आणि सुनेला की मामा, नानांना विचारा की आम्ही आजीला भेटायला येऊ का. किती काही केलं तरी आजी आजी असते ना. म्हणजे किती चुकीची वागली, किती काही झालं तरी. आणि तिला असा मेसेज आला, त्यांना सांगा एकतर तुम्ही त्यांच्यासाठी आम्हाला कधीच फोन करायचा नाही, असं चुलत्याने त्यांच्या मामाच्या सुनेला आणि मुलाला सांगितलं. आणि निरोप दिला, त्यांना सांगा तुमचा आमचा काही संबंध नाही आणि भेटायला वगैरे काही यायचं नाही. तेव्हा आजी आजारी नव्हती, काही नव्हते, नॉर्मल होती. पण आता त्याच्यानंतर महिन्याभराने जेव्हा आजी आजारी पडली आणि जेव्हा निरोप आला, तर तेव्हा वडिलांनी गावातल्या काही चुलत्यांमार्फत मेसेज दिला. तर त्यांनी ऍक्सेप्ट केला चुलत्याने आणि भेटायला या म्हणून सांगितलं. म्हणले दवाखान्यात या. आणि मामाच्या मुलाने फोन करून सांगितलं की मनीषा बघ, हॉस्पिटलमध्ये जाता येते. मी आज लगेच, मला रात्री फोन आला वडिलांचा. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निर्णय घेतला, मिस्टरांशी बोललो की आपण जाऊया. आपल्यामुळं त्यांना त्यांच्या आईला शेवटचा का महिना भेटता येईल, परत भेटता येईल किंवा नाही येईल माहित नाही. आणि मग आम्ही गेलो, भेटलो. तर चक्क 4 दिवस पॅरलाइज झालेली आजी झोपूनच होती, जाग्यावर त्याचं सगळं काही. वडिलांना पाहून ती उठून बस, भले वडील आणि आजी बोलले नाही, तर आम्ही सगळेजण बोललो. आणि आमच्या सोबत चुलत चुलते आणि चुलत भाऊ होते. त्यांना कोणालाच ओळखलं नाही. आम्हाला सगळ्यांना ओळखलं, तिघी बहिणींना. आणि माझे मिस्टर होते सोबत. तर माझ्या आत्याचं नाव सांगितल्यानंतर हा मुलगा म्हणजे पुतणीचा मुलगा आहे अशी ओळख करून दिली. तर म्हटले हो, ओळखलं. आणि मिस्टरांनी त्यांचा अनुभव शेअर केला की आजी मी लहान असताना तुझ्या घरी खेळायला यायचो. तू जे काय घरातलं आहे खायला वगैरे द्यायची. तिच्या घरासमोर लिंबाचं झाड होतं, ते तिने शेअर केलं. म्हणजे त्या गोष्टी मिस्टरांनी शेअर केल्या. आणि रडली आजी. असा आजीबाबतचा अनुभव होता. तर आम्ही सगळ्यांनी तिला माफ केलं आणि सोडून दिलं. चुलत्याशीही बोललो. हिंमत नाही झाली जास्त बोलायची की नको वाद, नको वडिलांविषयी, म्हणजे वडिलांसमोर अजून नवीन काही उभं नाही करायचं अशा काय परिस्थितीतून गेल्यानंतर. म्हणून आम्ही जास्त बोललो नाही. पण आजीला मात्र आम्ही माफ केलं, चुलत्यालाही माफ केलं, चुलतीलाही केलं. म्हणजे चुलत्याचं लग्न झाल्यानंतर वडिलांनी, आम्ही 8वी 9वी पर्यंत होतो, कळत होतं घरात जी काही, म्हणजे गायी होत्या आमच्याकडे 10-12. एखादी गाय व्याली की तिने, आत्या आणि एक चुलता पुण्यात राहायचा, शिकत होता. तर यांना सगळ्यांना चिकाचा डबा, कच्च्या दुधाचा डबा वेगळा, जो चुलीवर शिजवलेला चीक, त्याचा डबा वेगळा, एवढं माझे वडील घेऊन जायचे. हे पूर्णपणे आठवते मला. शेतात जो काही भाजीपाला असेल, धान्य असेल, ते वडील घेऊन जायचे हे आठवते मला. आणि जेव्हा या काही घटना घडल्या तेव्हा मी 12वीला होते.
त्यानंतर 10 वर्ष कोर्टामध्ये केस लावली चुलत्याने आणि आत्यांनी. मग आजी आजोबांना किंवा आजीविषयी ती नाहीच राहिली आमच्याकडे, नाही का कधी. त्याच्यामुळं तिला माफ करणं किंवा काय तिच्याशी बोलणं या गोष्टी कधी आल्याच नाही. पण भावाला मात्र तिने खूप जीव लावला. मग आम्ही सर्वजण जेव्हा भेटून आलो तेव्हा हलकं वाटलं, की डोक्यावरचं खरंच मोठं ओझं कमी झालं. आणि वडील समोर नाही, पण तिच्यापासून बाहेर गेले आणि बाथरूम मध्ये जाऊन 15 मिनिटं आलेच नाही. त्याच हॉस्पिटलमध्ये खूप रडले. हे मी स्वतः अनुभवलंय. त्या बाथरूमच्या बाहेर आम्ही सगळेजण उभे होतो. कुठे गेले, कुठे गेले, परत आईकडे गेले का, चुलता बोलेल की काय, या भीतीने आम्ही सगळीकडे शोधत होतो. हे अनुभवलंय. त्याच्यामुळे फॉरगिव्हनेस करणं खूप गरजेचं आहे. जिवंतपणीच आपण एकमेकांशी बोलू शकतो, भेटू शकतो, मनोमन काही गोष्टी सोडून देऊ शकतो. हे प्रत्येकाने केलं पाहिजे आणि सोडून द्यायला शिकलं पाहिजे, हयात असो किंवा नसो. मग मी आजी आजोबांच्या नावं घेऊन, माझ्या आजोबांचं नाव दगडू गेनू कानडे आणि आईचं नाव विठाबाई दगडू कानडे. तर तिला टोपण नाव बाळाबाई असं होतं. तिच्या आजपर्यंत सगळ्यांकडून निगेटिव्ह गोष्टीच ऐकल्या, चुलत्या, आत्या, चुलत चुलते, सगळ्यांकडून. आणि हे सगळं प्रकरण घडलं होतं निगेटिव्हच. तर आपल्याला आपल्या आजी आजोबांविषयी जेव्हा मी लिहायला सुरुवात केली, अरे माझे आजी आजोबा नसते तर माझे आई वडील असते का या दुनियात? वडिलांचे आई वडील नसते, माझे वडील या दुनियात नसते, आई वडीलच नसते, म्हणजे वडिलांचं लग्न झालं नसतं, आई आली नसती तिच्या सासरी, आणि आई नसती तर माझा जन्म झाला असता का माझ्या भावंडांचा जन्म झाला असता, दुसरे कुठेतरी गरीब कोणत्या तरी कुटुंबात जन्मला असतो. म्हणून आजी आजोबांना फॉरगिव्ह पण केलं आणि खूप धन्यवाद दिले, की धन्यवाद, तुम्ही जसे कसे आहात तसे मी ऍक्सेप्ट केलं. आणि तुमच्यामुळेच आमच्या आई वडील या दुनियेत आले, त्यांच्यामुळं आम्ही आलो आणि आमच्यामुळे आता ही पुढची पिढी आहे. म्हणून तुमचे खूप आभार. 10 वाक्य मी ग्रॅटिट्यूड लिहिले. ज्या निगेटिव्ह गोष्टी आजीच्या बाबतीत होत्या, आजी बाबतीत खूप ग्रॅटिट्यूड लिहिले आणि फॉरगिव्हनेस पण केलं, की ज्या निगेटिव्ह गोष्टी घडल्या होत्या त्या सगळ्या पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट केल्या. आणि भावाला का होईना जीव लावला ना, आता का होईना तू आम्हाला पाहिलं ना, हसली ना, ताई म्हणून आवाज दिलास ना तुम्हाला, यात माझं म्हणजे जगातलं खूप मोठं सुख. हे जेव्हा आजी आजोबांशी आपण बोलतो, जेव्हा बोलत नसतील आणि बोलतो तेव्हा आपण, ते खूप आपल्याला हलकं करतं आणि त्याचा अनुभव खूप वेगळा असतो. हे आपण सगळेजण अनुभवू शकतो. कळत न कळत व्यक्त झाले मी. चल तर आपण आता मेडिटेशन करूया.
माझी स्क्रीन दिसते किंवा आवाज येतो का मला सांग. हो मॅडम. तर चला आपण करूया. जे लेटून बस असतील तर सरळ होऊन बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा. डोळे सावकाश बंद करायचे. मांडी घातली असेल तर हात मांडीवर आकाशाच्या दिशेने ओपन करून ठेवू शकता. खुर्चीत बसला असेल तर पायाची घडी घाला. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आणि सोडून द्यायचा. फील करायचंय या ब्रह्मांडामधून, या वैश्विक ऊर्जेचा प्रवाह, पाण्यासारखा धबधबा, पांढऱ्या रंगाचा धबधबा किंवा लाईट प्रकाश सुदर्शन पिरामिड मार्फत माझ्या स्वतःच्या पिरामिड मधून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वर्षाव करत आहे. आणि माझ्यातील निगेटिव्ह ऊर्जा ही बाहेर टाकत आहे. आपल्याला माहितीये आपल्या शरीराच्या आतमध्ये खूप सारे दुर्गंधी आहे. तसेच आपल्या मनावर आणि आपल्या हृदयावर आणि त्यांच्या आई वडिलांना
आईचे आई वडील आणि बाबांचे आई वडील यांना खूप आभार व्यक्त करत आहे. त्यांचे खूप धन्यवाद देत आहे. कारण त्यांचे आई वडील होते म्हणून ते आले ह्या जगामध्ये. ते आले म्हणून माझे आई वडील आले या जगात. आणि माझे आई वडील आले म्हणून मला आजचा दिवस, हे आयुष्य जगण्यासाठी मिळत आहे, मिळालं आहे. अलौकिक देणगी मला मिळाली आहे. मी खरंच त्यांची खूप आभारी आहे, खूप आभारी आहे. त्यांच्यामुळेच मला वडिलोपार्जित जमीन पण मिळाली, म्हणजे माझ्या आई वडिलांना, म्हणजेच माझ्या सासू सासऱ्यांना. काहींनी विकत घेतली पण जे आजी आजोबांकडून मिळाला ना, तो वारसा, ते राहण्यासाठीचं घर, ती जमीन, ते संस्कार, हे फेस, माझा एवढा सुंदर चेहरा, माझ्या चाली बोली, सगळं पिढीजात चालत आले. खरंच देवा तुझी मी आभारी आहे. हे नारायणा, मी तुझी खरंच खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. माझ्या आजी आजोबांना, त्यांच्याही आजी आजोबांना, त्यांच्या आई वडिलांना, माझ्या आई वडिलांना, त्या मिस्टरांच्या आजी आजोबांना, सासूबाईंच्या आजी आजोबांना, चुलती काकी, मोठी आई, यांच्या आई वडिलांना, यांच्या आजी आजोबांना, की मी तुमच्या सर्वांची खूप आभारी आहे. आवाज येत नाही का? आवाज येतोय का? माझा आवाज येतो का? म्युझिकचा आवाज नाही आला? अरे देवा.
ते अजून तो समोर दिसतंय सगळं स्क्रीनवर. नाही आता स्क्रीन नाही दिसत आहे. मी मेडिटेशन मध्ये एवढं बोलली, काहीच ऐकायला नाही आलं. सॉरी, मी डोळे मिटून बोलत होते त्याच्यावर माझं लक्ष नव्हतं. जस्ट मिनिट. आपण ही मेडिटेशन पूर्ण करूया 2च मिनिट. Quality of your team members can either make your business or break your business. आवाज येतोय आता? स्क्रीन शेअर नाही केली. एक मिनिट. आता येतोय आता. आता येतोय. खूप खूप धन्यवाद. आपल्या आजी आजोबांना या ब्रह्मांडामध्ये त्यांनी जन्म घेतला त्यांच्या आई वडिलांच्या पोटी. त्यांच्यामुळेच आपले आई वडील या जगामध्ये आले. आपल्या आई वडिलांचे आई वडील आणि आपल्या आईचे आई वडील आणि त्यांच्यामुळेच आज आपण